वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी देशभरातील पर्यटक सध्या आंबोलीत येत आहेत। मी सध्या आंबोलीच्या मुख्य धबधब्यापाशी आहे। आपण जर पाहिलं असेल तर साधारणतः 250 ते 200 फुटावरून हा धबधबा जो आहे तो मनमुरादपणे कोसळतोय आणि या धबधब्याच्या पायथ्याशी पर्यटक मोठ्या संख्येने येऊन पर्यटनाचा आनंद लुटत आहेत। यासोबतच या ठिकाणी लहान मोठे धबधबे देखील आहेत, त्या ठिकाणी देखील पर्यटकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सध्या वीकेंडच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी देशभरातील पर्यटक आंबोलीत आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत। दादा, तुम्ही कुठून आलात आणि आंबोलीत पर्यटनाचा आनंद कशा पद्धतीने लुटता? आम्ही मुंबईतून आलो आणि एक मला सांगायला आवडेल की हे टी शर्टची जो कॉन्सेप्ट आहे तो माझा मित्र गणेशचा आहे आणि आम्ही दरवर्षी कोकण एक्सप्लोअर करतो। म्हणजे मी भूतानला गेलो आहे, पण कोकण जे आहे, कोकण तुम्ही फिराल तितकं कमी आहे आणि सेफ आहे पर्यटनाच्या दृष्टीने। आता आम्ही 2 दिवसापूर्वी सवत्सडा नावलकोंड धबधबा केला आणि आमचा आंबोली घाट राहिलं होतं, आंबोली धबधबा। तर ती इच्छा आता आमची पूर्ण झालेली आहे आणि खूप मजा आली आणि अतिशय सुरक्षित आहे। आम्ही आता थोड्या वेळापूर्वीच धबधब्याचा आनंद लुटला। छानपैकी वरून पाणी कोसळत होतं, ते तुषार अंगावर जे आम्ही झेलत खूप मनसोक्त आम्ही त्याचा आनंद घेतलेला आहे। तर तुम्ही पण या। आणि कोकण स्वर्ग म्हणतात, कोकण म्हणजे आमचा स्वर्गच आहे। या ठिकाणी येऊन आंबोलीतलं वातावरण कसं वाटलं, त्याबद्दल काय सांगाल? वातावरण खूप छान आहे। मध्येच पाऊस पडतो, मध्येच ढग धुकं, आणि तो आनंद तुम्ही कॅमेऱ्यात नाही कॅप्चर करू शकत। तो आनंद तुम्हाला प्रत्यक्ष येऊन बघणंच तुम्हाला आवडेल ते। तर या ठिकाणी असणारी बोचरी थंडी, दाट धुकं आणि या ठिकाणी असणारा गारवा हा पर्यटकांना सुखद अनुभव देणार आहे। त्यामुळे आल्हाददायक वातावरणात आंबोलीत येणारे पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन सुरेश सदाशिव लाड, एबीपी माझा, आंबोली, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।